नमस्कार प्रेक्षक मित्रांनो, चॅनलवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक, चॅनलला सबस्क्राईब करा, तसेच बेल आयकॉनसुद्धा प्रेस करा। चला तर आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। रक्षाबंधन 4-5 दिवसांवर आली होती। मृणालने तिच्या दादाला फोन केला, दादा तू आणि वहिनी मला नेण्यासाठी माझ्या सासरी या आणि मला माहेरी घेऊन जा। पण मृणालचा भाऊ राहुल म्हणाला, कोणता तुझा भाऊ आणि कोणती तुझी वहिनी? मी तुझा भाऊ नाही आणि मी तुला नेण्यासाठी अजिबात येणार नाही। रक्षाबंधन असो किंवा दिवाळी, तू इकडे यायचं नाहीस। तुला जिकडे जायचं आहे तिकडे तू जाऊ शकतेस, असं म्हणून राहुलने फोन ठेवला। आपल्या भावाच्या तोंडून एवढं कडवट बोलणं ऐकून मृणालच्या डोळ्यातून अश्रू आले। तिने लगेचच तिच्या आईला फोन केला आणि म्हणाली, आई तुला माहीत आहे का, मी दादाला फोन केला होता आणि तो मला म्हणाला रक्षाबंधनाला येऊ नकोस। आई मी दादाला फोन केला होता, मला रक्षाबंधनाला घेऊन जा असं सांगितलं, तर तो मला काय म्हणाला तुला माहीत आहे का? तो म्हणतो मी तुझा भाऊ नाही आणि तू इकडे अजिबात यायचे नाही। तर मग सांग आई, ते माझं घर नाही का? तुम्ही माझा परिवार नाही का? दादाला इकडे येऊ नको म्हणायची काय गरज होती आणि त्याने अशी हिंमत तरी कशी केली? असं म्हणून मृणाल रडू लागली। आपल्या मुलीला असं रडताना पाहून तिच्या आईला दुःख तर झाले, पण स्वतःला शांत करत त्या म्हणाल्या, हे बघ मृणाल, तुझा भाऊ बरोबर बोलत आहे, इकडे येण्याची काहीच गरज नाही। तू सासरी राहून तुझ्या जबाबदाऱ्या निभाव। आईचं बोलणं ऐकून मृणालला तिच्या कानावर विश्वासच बसत नव्हता। आई तू सुद्धा तशीच बोलत आहेस? तू तर माझी आई आहेस ना, तर मग तू तुझ्या मुलीला असं कसं बोलू शकतेस? जर आपली लेक सणासुदीला माहेरी येत असेल तर एक आई खुश होते, आनंदी होते, तिचं स्वागत करते, परंतु तू तर मला माहेरी येऊ नकोस असं सांगत आहे। मृणाल तू बरोबर बोलत आहेस, पण तू हे विसरली की गेल्या 4-5 महिन्यांपूर्वी तुझ्या वहिनीचा ॲक्सिडेंट झाला होता। आमचा पूर्ण परिवार टेन्शनमध्ये होता। तुझी वहिनी बेडवर झोपून होती आणि मला मणक्याचा त्रास होता, त्यामुळे मला उठता बसतासुद्धा येत नव्हते। तुझ्या दादाचा लहान मुलगा आहे, त्याला कोण पाहणार होतं? अशा वेळी तुझ्या भावाने तुला फोन केला। त्याने तुला सांगितलं होतं की मृणाल तुझ्या वहिनीचा पाय फ्रॅक्चर झाला आहे। त्याने तुला सांगितलं होतं की मृणाल तुझ्या वहिनीचा पाय फ्रॅक्चर झाला आहे, त्यामुळे काही दिवस माहेरी ये, तेवढेच आम्हाला तुझी मदत होईल। तुझ्या भावाला तुझ्याशिवाय दुसरा कोणाचा आधार नाही ग, हे तुला चांगलं माहीत आहे, पण त्यावेळेस तू आली नाहीस। भावाची मदत न करता काय म्हणाली होतीस ते आठवत आहे का तुला? यावर मृणाल काय बोलणार होती? ती शांत आणि गप्प झाली, कारण बोलण्यासारखं तिच्याकडे आता काहीच उरलं नव्हतं। तिच्या भावाने अडचणीच्या वेळी आपल्या बहिणीला फोन केला होता, काही दिवस येऊन ती घराला चांगली सांभाळेल, लहान मुलाला सांभाळेल, आईला आणि बायकोला काय हवं आहे ते बघेन। पण जेव्हा मृणालला कळाले की तिचा भाऊ तिला घरात काम करण्यासाठी माहेरी बोलवत आहे, तेव्हा तिने तिकडे जाण्यासाठी स्पष्ट नकार दिला। मृणाल तिच्या भावाला म्हणाली, माझ्या मुलाची आता शाळा सुरू आहे, जर आता मी तिकडे आली तर त्याची शाळा बुडेल आणि त्याच्या शाळेचे नुकसान होईल। पण जेव्हा माहेरी सेलिब्रेशन असायचं तेव्हा ती महिनाभर येऊन माहेरी राहत होती, तेव्हा ती तिच्या मुलाच्या शाळेचा विचार करत नव्हती। यावेळी मुद्दाम तिने मुलाच्या शिक्षणाचा बहाणा दिला। राहुलला सांगितलं होतं, दुसरा इलाज त्याला कोणताच दिसत नव्हता, म्हणून 1 महिना सुट्टी घेऊन तो आपल्या घराला सांभाळू लागला। आपल्या लहान मुलाला सांभाळता सांभाळता तो आईची आणि बायकोची काळजी घेत होता, सगळं काही करत होता, पण त्याला मात्र भाकरी आणि चपाती बनवता येत नव्हती। 4-5 दिवस तर त्याने नुसता भातच शिजवला। राहुल एका कामवालीला ठेवून स्वयंपाकसुद्धा करून घेऊ शकत होता, पण त्याला तसं करता येत नव्हतं, कारण त्याला स्वतःला आणि त्याच्या आईला कामवाल्या बाईच्या हातचं जेवण आवडत नव्हतं। आपल्या नवऱ्याचे असे हाल पाहून सोनल खुर्चीवर बसून त्याला भाकरी करून किंवा चपाती करून द्यायची। दुःखाच्या वेळी आपल्या बहिणीने आपल्याला साथ दिली नाही, म्हणून राहुलला खूप राग आला होता। त्याचं मन अगदी उदास झालं होतं आणि हळूहळू त्याला त्याच्या बहिणीवर, मृणालवर खूप राग येत होता। त्याला माहीत होतं की त्याची बहीण वर्षातून 2-3 वेळा तरी माहेरी येऊन राहते, पण गरज आहे तेव्हा ती आली नाही। मृणालचा परिवार खूप मोठा होता। त्या परिवारात सासू सासरे, जाऊ दीर, त्यांची मुले, तिचा नवरा, तिची 2 मुलं, एवढा मोठा परिवार असल्यामुळे ती माहेरी आरामशीर राहायची। पण जेव्हा आपल्या माहेरच्या माणसांना आपली गरज असते
जेव्हा आपल्या माहेरच्या माणसांना आपली गरज होती तेव्हा ती काम करण्यासाठी माहेरी आली नाही. त्यामुळे आज जेव्हा मृणालने फोन करून तिच्या भावाला सांगितले की मला रक्षाबंधनाला घेऊन जा, तेव्हा राहुलने रागात म्हणाला, इथे तुझा कोणताही परिवार नाही, मी तुझा भाऊ नाही की तुझी कोणतीच वहिनी नाही, त्यामुळे इकडे येण्याची काहीच गरज नाही. भावाचं बोलणं ऐकून तिने आईला पण सगळं काही सांगितलं. तेव्हा आई पण तिला म्हणाली, तुझा भाऊ एकदम बरोबर बोलत आहे. आपल्या सुनेने आणि मुलाने 1 महिना किती त्रासात काढला हे त्यांना चांगलेच माहीत होतं आणि आपली मुलगी किती स्वार्थी आहे हे पण त्यांना समजले होते. त्यामुळे त्यांनी मृणालच्या बोलण्याकडे दुर्लक्ष केलं. परंतु ती खूपच हट्ट करू लागली. तेव्हा त्या म्हणाल्या, हे बघ मृणाल, हे तुझं माहेर आहे. जर तुला वाटत असेल तर तू स्वतः निघून ये, परंतु मी तुझ्या भावाला रक्षाबंधनाला आणण्यासाठी पाठवणार नाही. आणि असं म्हणून त्यांनी फोन ठेवून दिला. शेवटी त्यांना त्यांच्या मुलीला पण चांगला धडा शिकवायचा होता. जर का मृणाल माहेरची झाली नाही तर ती सासरची काय होणार. आईचा फोन ठेवल्यावर मृणाल टेन्शनमध्ये आली. तिला माहेरी जायचे होते कारण तिच्या दोन्ही पण नंदा आता माहेरी येणार होत्या. त्यामुळे तिला माहीत होते की आता काम वाढणार आहे, लवकर उठून सगळे घरातली कामं करावी लागणार आहेत. पण तिचा भाऊ तर तिला घेऊन जाण्यासाठी तयारच नव्हता आणि तिला तिच्या सासरचे कोणी पण माहेरी सोडण्यासाठी तयार नव्हते. तिला एकटीला पण माहेरीत जाऊ देत नव्हते. ती वारंवार तिच्या आईला फोन करून भावाला पाठवण्यासाठी सांगत होती, पण दरवेळेस काही ना काही बहाणं करून त्या तो विषय टाळत होत्या. बघता बघता रक्षाबंधन आली तरी राहुल तिला आणायला गेला नाही. राहुल आता मृणालला फोन पण करत नव्हता आणि मृणालसुद्धा त्याला फोन करत नव्हती. तिला चांगलंच टेन्शन आलं होतं या रक्षाबंधनाला माहेरी कसं जायचं. कारण तिच्या सासरच्यांना चांगलंच माहीत होतं की दर रक्षाबंधनाला ती माहेरी जाते, पण आता ती माहेरी जाण्याचं नाव का काढत नाही, ती शांत का बसली आहे, असे प्रश्न तिच्या सासरच्यांना पडतील, मग तिची इज्जत कमी होईल असं तिला वाटू लागलं. तिच्या मोठ्या जावेने तिला 2-3 वेळा विचारले की तू माहेरी जाणार नाहीस का. मी तर आज जाणार आहे, माझा भाऊ मला नेण्यासाठी येणार आहे. तेव्हा मृणाल म्हणाली, माझा भाऊ कामात आहे म्हणून तो सध्या येऊ शकत नाही. मला पण रक्षाबंधनाला जायचं आहे, पण मला कोण सोडेल असा प्रश्न मला पडला आहे, कारण माझा भाऊ तर खूप बिझी आहे. तिच्या मोठ्या जावेला तिच्यावर दया आली आणि ती म्हणाली, ठीक आहे, मी तुझ्या मोठ्या दीराला तुला माहेरी सोडवण्याबद्दल सांगते. त्याच दिवशी मृणालला माहेरी सोडून तिचा दीर लगेचच तेथून परत आला. घरात गेल्या गेल्या मृणालचा सामना आधी आईसोबत झाला. मुलीला पाहून त्यांना आनंद तर झाला, पण लगेचच त्यांच्या चेहऱ्यावर नाराजी आली. त्यानंतर ती हॉलमध्ये आली तर तिचा भाऊ शांतपणे TV पाहत बसला होता. त्याने जेव्हा मृणालला पाहिलं तेव्हा तो गुपचूप त्याच्या बेडरूममध्ये निघून गेला. सोनल पण तिथून निघून गेली. हे सगळं पाहून त्याने जेव्हा मृणालला पाहिलं तेव्हा तो गुपचूप त्याच्या बेडरूममध्ये निघून गेला. सोनल पण तिथून निघून गेली, पण ती मृणालला बोलली नाही. हे सगळं पाहून मृणालला तिचा खूप अपमान झाल्यासारखं वाटू लागलं. तिला आता राहावलं नाही. ती तिच्या भावापाशी गेली आणि हात जोडून त्याची माफी मागू लागली आणि म्हणाली, दादा मला माफ कर, मी जे काही केलं ते चुकीचं केलं. आता मला माझी चूक कळाली आहे. प्लीज या चुकीची एवढी मोठी शिक्षा देऊ नकोस. माझं माहेर माझ्यापासून तोडू नकोस. मी माझ्या सासरच्यांना कसं सांगू की इतक्या लवकर माझं माहेर कसं काय तुटलं. दादा माझ्या चुकीमुळे मला एवढी मोठी शिक्षा देऊ नकोस. कुठेच माझी इज्जत राहणार नाही. मी तुझ्यापेक्षा छोटी आहे. प्लीज मला माफ कर. तोपर्यंत तिथे सोनल आली. मृणाल सोनलला म्हणाली, वहिनी प्लीज तुम्ही दादाला समजावून सांगा ना की मला माझी चूक कळाली आहे. जेव्हा तुम्हाला माझी गरज होती तेव्हा मी आली नाही. खरंच मला आता सगळं काही समजलं आहे. सोनलने एकदा मृणालकडे लक्षपूर्वक पाहिलं तेव्हा तिला समजलं की खरंच मृणालला पश्चाताप येत आहे. सोनल मृणालला म्हणाली, ताई मी तुमच्यावर नाराज नाही. नाराज तर तुमचा दादा आहे, कारण त्यावेळी जास्त त्रास तुमच्याच दादाला झाला आहे. मृणालला अजूनच वाईट वाटलं की तिच्या भावाला माझी खरंच गरज होती, पण मी आली नाही. ती पळत जाऊन तिच्या भावाच्या पायात पडते आणि म्हणते, दादा मला माफ कर. पण राहुल तिला म्हणतो की मला तुझी गरज नाही, तू तुझ्या सासरी जाऊ शकतेस. राहुलला खूप राग आला होता. मृणाल त्याला 1000 वेळा माफ कर असं म्हणत होती, पण तो तयार नव्हता.
त्यामुळे मजबुरीने ती लगेचच बॅग घेऊन तिच्या सासरी जाण्यासाठी निघाली. आपल्या मुलीला सासरी जाताना पाहून तिच्या आईच्या डोळ्यात अश्रू आले. तरीही एकदा पण त्या राहुलला काहीच म्हणाल्या नाही. हे सगळं पाहताना सोनलला पण वाईट वाटत होतं. जेव्हा मृणाल तिच्या मुलीला घेऊन गेटपर्यंत गेली तोपर्यंत पाठीमागून तिच्या भावाचा आवाज आला. तो म्हणाला, थांब मृणाल, जशा प्रकारे हे घर माझं आहे तसंच तुझंसुद्धा आहे. हे घर तुझ्या आईचे आहे, त्यामुळे तुला जेवढ्या दिवस वाटेल तेवढ्या दिवस तू इथे राहू शकते. पण तुझं काम तूच करायचं, माझ्या बायकोला एकही काम सांगायचं नाही. असं म्हणून राहुल त्याच्या खोलीत निघून गेला. मृणालने एकदा तिच्या वहिनीकडे आणि आईकडे पाहिलं तेव्हा तिला एक गोष्ट समजली. माहेर राहून नेहमी आपण फक्त सुखाचीच अपेक्षा करत असतो. आपल्या माहेरच्या दुःखात पण आपल्याला सहभागी झाले पाहिजे. सुखात तर सगळेच येतात, पण दुःखात जो सहभागी होतो तोच खरा आपला माणूस असतो असं मानलं जातं. आता जेवढे दिवस मृणाल माहेरी राहिली तेवढे दिवस ती तिच्या वहिनीची मदत करत होती. यामध्ये तिची आई पण काही म्हणत नव्हती. कदाचित त्यांनासुद्धा त्यांच्या मुलीला तिची चूक दाखवून द्यायची होती. नाती ही आता व्यवसायासारखी झाली आहे. प्रेम कमी आणि स्वार्थ जास्त. प्रेक्षक मित्रांनो, आजची कथा तुम्हाला कशी वाटली कॉमेंटमध्ये नक्की सांगा. जर का तुम्हाला कथा आवडली असेल तर ओम नमः शिवाय लिहायला अजिबात विसरू नका. चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओ.